नमस्कार मित्रांनो, मी विशाल रसा राईड विथ विशाल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत जेजुरीला. आजची राईड खास आहे, बुलेटवर नाही, आज आपण कारने प्रवास करणार आहोत. तर भेटूया पुढच्या प्रवासाला. खंडाळा घाटातील शिंगडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील प्रवाशांच्या श्रद्धेचे एक महत्त्वाचे देवस्थान आहे. हे मंदिर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर घाटाच्या वळणावर वसलेले असून अनेक वर्षापासून प्रवाशांचे रक्षण करणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, आपण उभे आहोत जेजुरीच्या पवित्र नदीवरील रमाबाई शिंपीण घाटावर. याच ठिकाणी महाराष्ट्राच्या लाखो कुटुंबाचे कुलदैवत श्री खंडोबा महाराजांना पारंपरिक पद्धतीने दही, दूध आणि नदीच्या पाण्याने पवित्र स्नान घातले जाते. एलकोट एलकोट जय मल्हारच्या जयघोषात हा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अद्भुत संगम घडवतो. सदानंदाचा आता आपण आलो आहोत जेजुरी घाटाच्या पायथ्याशी. जेजुरी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हटले जाते, कारण येथे भंडारा हळद मोठ्या प्रमाणात उधळला जातो. मंदिरातील अखंड ज्योत ही देवाच्या चैतन्याचे आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे अनेक भाविक दर्शन घेताना तेल अर्पण करतात. खंडोबा दैवत हे अनेक मराठी कुटुंबाचे कुलदैवत आहे. चंपाषष्ठी हा येथे सर्वात मोठा उत्सव मानला जातो. हिंदू परंपरेनुसार खंडोबा महाराज पांढऱ्या घोड्यावरून आरूढ झालेले दाखवले जातात. त्यामुळे मंदिर परिसरात घोड्यांच्या मूर्ती, शिल्प किंवा प्रतिकृती आढळतात. जेजुरी गडावर देवांची भेट हा एक विशेष धार्मिक विधी मानला जातो. घरातील कुलदेवतांचा टाकतळी, मूर्ती किंवा देवघरातील देव जेजुरीला घेऊन गेल्यानंतर खंडोबा महाराजांच्या चरणी नेऊन
त्यांचे दर्शन घडवले जाते. यालाच अनेक भाविक देवांची भेट असे म्हणतात. जेजुरीचा खंडेराया घराया येतो भक्ताला ताराया. तळी भरणे ही खंडोबा भक्तांची एक पारंपरिक धार्मिक प्रथा आहे. पूजेनंतर कुटुंबातील सदस्य तळी उचलून एलकोट एलकोट जय मल्हार असा जयघोष करतात. याला तळी भरणे किंवा तळी उचलणे असे म्हटले जाते. देवाचं गुण गाया ग गाया हे सदानंदाला अळवू सदानंदाला सदानंदाला अळवू सदानंदाला. हे खंडोबा रायाचं याडोबाई लागलं मुरळीला लागलं मुरळीला जमाया लागलं वाग्याला. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब